हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सी सॅट, यूपीएससी सी सॅट, बँकिंग आणि इतर एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. सो विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन येतो आहे, जो तुमच्या येणाऱ्या 2025 मध्ये एमपीएससीच्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. नफा व तोटा मधले सर्वात कठीण प्रश्न जे विद्यार्थ्यांना वाटतात त्याला आपण एकदम सोप्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करणार आहे. आणि शेवटचा एक क्वेश्चन मी तुमच्यासाठी देणार आहे. म्हणजे जो पॅटर्न मी आता इथे घेतोय त्या पॅटर्नवर आधारित क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. तर एका सोप्या पद्धतीने आपण एकदम बघणार आहेत नफा व तोटा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझे डेली क्लास करायचे असेल तर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 वाजता आपण पूर्ण एमपीएससी एक्झामसाठी एक सिरीज चालवतो आहे, ज्यामध्ये आता ग्रुप सी साठी सिरीज चालवतो आहे. त्यानंतर मास्टर क्लास असतो डेली, जो फ्री क्लास असतो, ज्यामध्ये आपण बेसिक अंकगणिताची सिरीज घेतो आहे. जॉईन करायचं असल्यास नक्कीच तुम्ही ह्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. मी तुम्हाला मुलांच्या आणि मुलींच्या सेपरेट ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो. आणि त्यानंतर आपला सीसॅट राज्यसेवा बॅच, सीसॅट राज्यसेवा ही बॅच 1 एप्रिल पासून सुरू झालेली आहे. तर ज्यांना कोणाला जर जॉईन करायचं असेल तर त्यांनी नक्कीच जॉईन करा. ठीक आहे, चला. सो आणि त्यानंतर तुम्हाला जी काही युट्यूबवर जे आपण सेशन्स घेतो त्याची पीडीएफ तुम्हाला मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला लिहिलेली पीडीएफ भेटणार आहे. ठीक आहे, चला. तर मग सरळ आपण क्वेश्चन्स कडे वळूया आणि बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येईल. आता हा जो दिलेला क्वेश्चन आहे याला बाय मेथड पद्धतीपेक्षा जर आपण मिक्सर एलिगेशन पद्धतीने जर आपण सॉल्व्ह केलं, मिक्सर अँड एलिगेशन. ठीक आहे, आता याला मिक्सर अँड एलिगेशन म्हणजे मिश्रण पद्धतीनेच का बरं सॉल्व्ह करावं, कारण विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 3% आपल्याला दिलेले आहे, तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, तर त्यांनी म्हटलेलं आहे की 25,000चे, ठीक आहे, एका व्यापाराने बटाटे आणि कांद्याची खेप 25,000 रुपयांना विकत घेतली आणि त्याने बटाटे 30% नफ्याने आणि कांदे 10% तोट्याने विकले. जर त्याने एकूण 20% नफा मिळवला तर त्याने बटाटे विकत घेण्यासाठी किती पैसे दिले. मग आता बघा आपण काय काढू की त्याची खरेदी किंमत जी आहे ती 25,000 आहे. 25,000वर त्याला बटाटे घेण्यात 30%चा फायदा झाला. मग 25,000चे मी 30% फायदा काढून घेतोय, म्हणजे हा किती होतोय 25 गुणिला 13 जर मी केलं 65, 13 26 6 32 म्हणजे 325, 0000 गेला म्हणजे 20 म्हणजे 32,500 बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीने हा बटाटे, ठीक आहे, आणि कांदे 25,000वर त्याला 10%चा तोटा झाला असं म्हटलेला आहे. म्हणजे 100तून 10 गेले म्हणजे 90 भागीला 100. नफा म्हटलं की ऍड करायचं 100 मध्ये, तोटा म्हटलं की वजा करायचं. मग हे किती होईल 25 9 225 म्हणजे 22,500. मग आता आपल्याला बघा इथे बटाटे मिक्सर एलिगेशन लावू, कांदे बरोबर. खूप इझी क्वेश्चन आहे, तुम्हाला लगेच सॉल्व्ह करता येईल आणि लगेच समजेल. ठीक आहे, मग बटाटे किती 32,500 लिहिणार मी इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 22,500 आणि त्याला ओव्हरऑल गेन कितीचा झाला 20,000चा. म्हणजे दोघातही ओव्हरऑल गेन 20,000चा म्हणतोय, 20%चा. तर 25,000चे 20% फायदा काढून घेऊ आपण. ठीक आहे, म्हणजे हा किती होईल 30,000, 25 12 किती होतं 300. मग आता बघा 30,000 मी इथे लिहितोय, मग याला सॉल्व्ह कसं करायचं. ठीक आहे, लक्ष द्या. आता याला सॉल्व्ह कसं करायचं हे कदाचित तुम्हाला थोडंसं मागे जाईल आहे. आता बघा 30,000तून 22,500 गेले म्हणजे याला लिहिताना या पद्धतीने लिहायचं. म्हणजे हे किती येणार इथे 7,500, करेक्ट. आणि आणि इकडे किती येणार 32,500 मधून 30,000 जर वजा केले, याला आपण मिश्रण पद्धत म्हणतो, इथे 2,500 येईल. म्हणजे याला जर आपण कटशॉर्ट केलं तर संक्षिप्त रूपामध्ये हा 3:1 याचा काही गुणोत्तर येईल. ठीक आहे, 3:1 जर आता गुणोत्तर आला तर त्यांनी म्हटलंय की त्याने बटाटे घेण्यासाठी किती रुपये पे केले, बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे की 25,000 त्याने कांदे आणि बटाटे विकत म्हणजे खरेदी करण्यासाठी त्याने
25,000 दिले, पण आपलं टोटल किती येत आहे 3 अधिक 1 4. मग आता त्यांनी कशाचं म्हटलंय बटाटे, मग बटाट्याचा पार्ट किती आहे 3 पार्ट, तर 3 पार्टची व्हॅल्यू किती, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 25,000 गुणिला 3 भागीला 4, 25 3 75 आणि 75चे अर्धे केले 37 आणि त्याचे अर्धे केले म्हणजे 1875 म्हणजे 18750 म्हणजे 18,750 रुपये त्याने दिले बटाटे विकत घेण्यासाठी. तर असा हा क्वेश्चन होता. मिक्सर अँड इरिगेशन पद्धतीने हा एकदम इझी झाला विद्यार्थी मित्रांनो. आणि कसं काढलाय त्याची एक एक स्टेप मी इकडे प्रॉपर पद्धतीने लिहिलेली आहे. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट 18,750. होप सो तुम्हाला समजला असेल. चला मग आता याचा दुसरा पॅटर्न बघूया. जे कठीण क्वेश्चन आहे तेच मी घेऊन येतोय आज, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये भरपूर फायदा होईल. मग आता बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की एका व्यक्तीने 15% नफ्याने घोडा विकला. त्याने तो 25% कमी किमतीत विकत घेतला असता आणि 600 रुपये कमीने विकला असता तर त्याला 32% नफा झाला असता. तर घोड्याची किंमत किती. अशा क्वेश्चन मध्ये नेहमी लक्षात ठेवा खरेदी किंमत, ज्याला आपण कॉस्ट प्राइस म्हणतो, ही काय घ्यायची रे 100. खरेदी किंमत 100 घेतली. कॉस्ट प्राइस लिहितो इकडे इंग्लिश वाल्या लोकांसाठी. तर आता 15%च्या नफाने घोडा विकला म्हणजे त्याची विक्री किंमत किती झाली, ज्याला आपण सेलिंग प्राइस म्हणतो इंग्लिशमध्ये, SP शॉर्ट मध्ये लिहिलंय विक्री किंमत. मग तुम्हाला माहिती आहे की विक्री किंमत जेव्हा आली आणि नफा म्हटलं तर 100त ऍड करून टाकायचं म्हणजे किती होईल 115. होप सो इथपर्यंत तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजलं असेल. मग पुढे काय म्हणतोय की तो 25% कमी किमतीत विकत घेतला असता. 25% कमी किमतीत म्हणजे 100 गुणिला 75 भागीला 100 म्हणजे 100 कटले म्हणजे किती येणार 75. नवी खरेदी किंमत, नवी खरेदी किंमत, नवी खरेदी किंमत, ठीक आहे. नवी खरेदी किंमत किती 75, तर त्याला 32%चा प्रॉफिट झाला असता. मग आपल्याला माहिती आहे की शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. मग 75 गुणिला काय करणार आपण 75 गुणिला 132 भागीला 100 म्हणजे इथे आपल्याला नवी विक्री किंमत भेटून जाईल 25 तिरी 25 चोक, बरोबर आहे. मग आता हे 4 तिरी 12 4 तिरी 12 33 तिरी 99 म्हणजे नवी विक्री किंमत भेटली. नवी विक्री किंमत, बरोबर. नवी विक्री किंमत, नवी विक्री किंमत किती झाली 99. मग आता बघा या दोघांच्या विक्री किंमतीचा फरक म्हणजेच हे 600 कमी, बरोबर आहे. बघा पहिले विक्री किंमत 115 होती, आता 99. म्हणजेच या दोघांचा डिफरन्स, मग 115 मधून 99 गेले म्हणजे किती 16, म्हणजे 16 पार्टची व्हॅल्यू 600 दिली आहे. तर त्यांनी खरेदी किंमत म्हटलेला ओरिजिनल खरेदी किंमत आपण 100 घेतली आहे, तर 100 पार्टची व्हॅल्यू किती, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 100 गुणिला 600 भागीला 16. जर आपण हे सॉल्व्ह केलं 100 गुणिला 600 भागीला 16, याला कसं सॉल्व्ह करणार बघा आता. 25 चोक 4 चोक आणि 15 चोक 60 म्हणजे 25 गुणिला 15, बरोबर आहे. 25 गुणिला 15 म्हणजे 15 पाचशे 75, 15 दुने 30 म्हणजे 375 म्हणजे 3750 याचं उत्तर होईल. सो ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स. होप यू अंडरस्टँड द क्वेश्चन. ठीक आहे. म्हणजे पॅटर्न कसा लावायचा बघा, जसं दिलंय तसं लिहून घ्यायचं. म्हणजे आपण इथे काय केलं विक्री किंमत, ठीक आहे, खरेदी किंमत वरून विक्री किंमत काढली. मग तो म्हणताय की नवी खरेदी किंमत ही 25%ने कमी जर झाली म्हणजेच किती होणार नवी खरेदी किंमत 75. मग याच्यात आपल्याला 32%चा प्रॉफिट झाला म्हणतात, म्हणजे 75 गुणिला 132 काढला तर आपल्याला 99 काय भेटेल नवीन विक्री किंमत भेटेल. मग नवीन विक्री किंमत आणि जुन्या विक्री किंमतीचा डिफरन्स म्हणजे हे 600 कमी म्हणजेच 115 वजा 99 म्हणजे किती होईल 16. तर 16 पार्टची व्हॅल्यू 600 तर 100 ची किती. कीप इट सिंपल गाइस. चला तर याचं उत्तर किती येणार 3750. नंतरचा प्रश्न, नंतरचा एक प्रश्न मागच्या प्रश्नाच्या आधारित पॅटर्नवर सॉल्व्ह करायचा आहे. सेम बघा इथे काय म्हटलंय अनिलने एक वस्तू 15% तोट्याने विकली. म्हणजे मी इथे कॉस्ट प्राइस 100 घेऊन घेतो. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, जसं आता आपण घेतलं खरेदी किंमत, ठीक आहे. तर तोटा म्हणजे हा विक्री किंमत किती होईल 100तून
15 वजा करायचे म्हणजे किती झाले 85. म्हणजे ही काय रे विक्री किंमत, ज्याला आपण काय म्हणतो सेलिंग प्राइस, विक्री किंमत. ठीक आहे. मग पुढे काय म्हणताय की जर त्याने ती 84 रुपये अधिक घेऊन विकली असती तर त्याला 13% नफा झाला असता. 13% नफा कशावर? कॉस्ट प्राइसवर. 13% नफा म्हणजे नवीन विक्री किंमत किती होईल? 113. ठीक आहे. मग ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे काय रे 84. तर ह्या दोघांचा डिफरन्स किती येतोय? 113 मधनं 85 गेले म्हणजे किती येतात? 28. म्हणजे 28 पार्टची व्हॅल्यू 84. मागच्या क्वेश्चन सारखाच काढला. ठीक आहे. 28 पार्टची व्हॅल्यू 84, तर 100 पार्टची व्हॅल्यू किती? पण आता इथे विक्री किंमत खरेदी किंमत विचारली होती का तुम्हाला? नाही. ठीक आहे. पण पहिले खरेदी किंमत काढायची. मग हे किती होणार? 28 तिरी 84 म्हणजे हे 300 होणार. खरेदी किंमत किती आली? 300. खरेदी किंमत किती आली? 300. खरेदी किंमत जर इथे 300 आली, मग आता इथे बघा की 20% नफा मिळवण्यासाठी त्याने किती किमतीला विकली असावी? विकली म्हणजे 300 खरेदी किंमत आणि नफा व तोटा, शेकडा नफा व शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. मग किती आहे? 20%चा नफा आहे म्हणजे 120 भागीला काय करायचं? 100 इज इक्वल टू 100 तिरी 300. 120 गुणिले 3 म्हणजे हे किती होईल? 360. या पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह केला जातो. बघा जसं मागचा क्वेश्चन होता सेम होता. मागच्या याच्यात आपल्याला खरेदी किंमत विचारली होती, इथे खरेदी किंमत न विचारता पण आपल्याला काढायचं खरेदी किंमतच होती आणि खरेदी किमतीनंतर 20%चा नफा काढायचा होता. म्हणजेच 300 चे 20% म्हणजे किती? 60. म्हणजे 300 अधिक 60 म्हणजे 360 या पद्धतीने. मग विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीने तुम्ही मला हा जो नंतरचा क्वेश्चन आहे याचं तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आणि नक्की सांगा. जर तुम्हाला ह्या मेथड समजल्या असेल तर नक्कीच तुमचं याचं उत्तर सुद्धा करेक्ट येणार आहे. कसं येणार आहे? करेक्ट येणार आहे. सेम आधारित पॅटर्नवर मी हा क्वेश्चन ठेवलेला आहे. तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायला विसरू नका. आणि होप सो नक्कीच तुम्हाला सेशन आवडलं असेल आणि रेग्युलर तुम्हाला सेशन करायचं असेल किंवा पेड बॅच मध्ये तुम्हाला सीसॅट पूर्णतः समजून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही एमपीएससी राज्यसेवा 2025 यशोदय 5.0 फाउंडेशन बॅच जॉईन करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि काही अडचण असेल तर हा नंबर मी दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता आणि तुम्हाला हे सगळे फीचर्स त्या बॅच मध्ये भेटणार आहे. इव्हन तुम्हाला जर कंबाईनची बॅच लावायची असेल ज्यामध्ये तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी चं कम्प्लीट प्रिपरेशन करून घ्यायचं असेल तरी ही बॅच लाईव्ह आहे. काही झालेले सेशन तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये भेटणार आहे. तर नक्कीच तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन नावचा ऑप्शन आहे, जॉईन नावचा ऑप्शन नंतर अप्लाय कुपन कोड मध्ये जाऊन जर तुम्ही मकरंद हा कोड टाकला तर तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे. तर अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच गाईज अँड हॅव अ नाईस डे.